नमस्कार मित्रांनो, आपला CTETच्या लेक्चर सिरीजचा आजचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे आज आपण या मानसशास्त्रातला सर्वात महत्त्वाचा घटक घेणार आहोत. हा घटक अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. कसा महत्त्वपूर्ण आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे RTE 2009 यामध्ये जी अध्यापन पद्धती आहे ही रचनावादावर आधारित आहे. NEP 2020 मध्ये सुद्धा या रचनावादाची भलामण करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानेच ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, जॉयफुल लर्निंगचा अंतर्भाव आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये केला पाहिजे असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. CCE इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आज जे काही अकॅडमिक वर्क चालू आहे ह्या सगळ्याचा पाया हा रचनावाद आहे. आणि ह्या रचनावादाची सुरुवात कशी झाली, त्यामध्ये महत्त्वाचा रोल कोणाचा आहे आणि विशेषतः आज जे आपण पाहणार आहोत वायगॉटस्की यांचा जे काही सामाजिक रचनावाद आहे किंवा सांस्कृतिक कल्चरायझेशन, ज्याला सांस्कृतिकीकरण ज्याला म्हटलं जातं, ते कसं आहे ह्या सगळ्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आजच्या व्हिडिओवर प्रमुख कंटेंटमध्ये 3 ते 4 प्रश्न नक्कीच आहेत आणि बाकीच्या कंटेंटमध्ये सुद्धा असं कोण 7-8 प्रश्न नक्कीच आजच्या व्हिडिओवर आहे. तर आजचा व्हिडिओ हा मानसशास्त्राला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा जरी झाला तरी आपण सर्वांनी लक्ष द्यावं, समजून घ्यावं आणि पूर्णपणे जरी नाही समजलं तरी किमान या एवढ्या कंटेंटच्या आधारे आपण एलिमिनेशन टेक्निक वापरून काही प्रश्नांची उत्तरं 10 पैकी किमान 7-8 प्रश्नांची उत्तरं आपण सहज येऊ शकू. लाईक, फॉलो, शेअर करा आणि आपला हा जो व्हिडिओ देण्याचा मार्ग आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. यापूर्वीच्या 2 व्हिडिओच्या थेरीमध्ये आपण पाहिलं, एक जीन पियाजेची ही ज्ञानात्मक थेरी किंवा ज्याला कॉग्नेटिव्ह थेरी म्हणतात ती पाहिली. त्याच्यानंतर आपण कोहलबर्गची नैतिक विकासाची थेरी पाहिली आणि आज आपण रचनावाद. रचना म्हणजे काय तर विद्यार्थी हा ज्ञानाचा रचयिता आहे. म्हणजे या 2 थेरीमध्ये जे सांगितलं होतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं. पण त्यातले जीन पियाजे जे आहेत, ती जीन पियाजे सांगतात की ज्ञानाची रचना कुठं होते, मेंदूमध्ये होते. आणि मग मेंदूमध्ये जी प्रक्रिया होते, जी ज्ञान निर्मिती होते, त्यावर भर जीन पियाजेने दिला. परंतु याला थोडं सपोर्टिंग थोडं वेगळं मत मांडणारे ते म्हणजे वायगॉटस्की. वायगॉटस्की म्हणतात की मेंदूमध्ये जरी ज्ञानाची निर्मिती होत असली तरी ज्ञानाच्या निर्मितीचं कारण हा समाज आहे. म्हणजे मूल जेव्हा जन्म घेतं, जन्म झाल्यानंतर ते मुलांशी, त्याच्या सहकाऱ्यांशी, आई वडिलांशी, आसपासल्या सर्व वातावरणाशी संवाद साधतं आणि या संवादातून, या देवघेवीतून काय होतं, विद्यार्थ्याला ज्ञानाची निर्मिती करायलाची सवय लागते आणि मग मेंदू काय करतो, ज्ञानाची निर्मिती करतो आणि म्हणूनच त्याचा सामाजिक रचनावाद म्हणून त्याचा विचार हा ओळखला जातो. तर वायगॉटस्की अतिशय सुप्रसिद्ध आहे, विचारवंत होते. त्यांनी जवळजवळ 100 पुस्तकं लिहिली. परंतु त्यांच्या पूर्वी जीन पियाजे यांनी पण हा रचनावाद सांगितला होता. त्या रचनावादाला म्हणतात कॉग्नेटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझम, म्हणजे संज्ञानात्मक किंवा ज्ञानात्मक रचनावाद. काय म्हणतात जीन पियाजे? जीन पियाजे म्हणतात की विद्यार्थी कन्स्ट्रक्ट नॉलेज, ते संपूर्ण ज्ञानाची निर्मिती करतात. कधी होल करतात, संपूर्ण नवीन ज्ञान निर्माण करतात, किंवा पार्टमध्ये किंवा तुकड्यामध्ये करतात. म्हणजे त्याला जसं जसं शक्य आहे, जसा जसा त्याचा पूर्वानुभव आहे, ह्या पूर्वानुभवाच्या आधारे आणि नवीन मिळालेल्या या माहितीच्या आधारे विद्यार्थी काय करतात, त्यांच्या डोक्यामध्ये ज्ञानाची निर्मिती करतात. वो विद्यार्थी स्वयं अपने ज्ञान का रचयिता है और वह ज्ञान की रचना अपने मस्तिष्क में, अपने न्यूरॉन्स में करता है. अपने पूर्वानुभवों के आधार पर, प्रायर नॉलेज के आधार पर वो नया नॉलेज तैयार करता है और वो करने में कभी कभी जो नॉलेज उसको रिऑर्गनाइज करता है, म्हणजे ज्ञान पुन्हा रिऑर्गनाइज करते, पुन्हा त्याचं मॅनेजमेंट करते किंवा आहे त्या ज्ञानामध्ये अपडेट करते, काही चुकीच्या संकल्पना डिलीट करते, नवीन संकल्पना त्याच्यामध्ये इन्क्लूड करते किंवा नवीन स्कीम्स तयार होतात. जसं पियाजे यांनी सांगितलं होतं की चाइल्ड लर्न्स थ्रू स्कीम्स आणि देन टू मेनी स्कीम्स गेट अरेंज प्रॉपरली अँड फॉर्म्स स्कीमॅटा. म्हणजे मूल कसं शिकतं, स्कीम मधून शिकतं. अनेक स्कीम्स एकत्र आल्या की त्याच्यापासून काय तयार होतो, स्कीमॅटा तयार होतो. आणि हा स्कीमॅटा जो आहे, हा स्कीमॅटाला
म्हणजेच त्याचा प्रायर नॉलेज असतं. प्रायर नॉलेजला जेव्हा चॅलेंज केलं जातं तेव्हा नवीन माहितीची त्याच्यामध्ये भर पडते आणि मग एक नवीन स्कीमॅटा पुन्हा रिअरेंज होतो, रिऑर्गनाइज होतो आणि मग नवीन ज्ञानाची निर्मिती होते. आणि मग अशा प्रकारे नॉलेज अँड कम्प्युटर आणि मग अशा पद्धतीनं काय होतं, ज्ञानाची निर्मिती होते. आणि मग ज्या काही कॉन्सेप्ट आहेत ह्या कॉन्सेप्ट काय होतात, या स्कीमॅटाच्या आधारे तयार होतात. नवीन मोजमाप होतं, नवीन रिअरेंज आणि अरेंज रिअरेंजिंगची मालिका जी मेंदूमध्ये सातत्याने सुरू असते. ही जर सुरू नसतं तर जुनं ज्ञान कायम राहिलं असतं, जुनी माहिती आपली कायम राहिली असती, नवीन आपण काहीच शिकलो नसतो ना. पण आपण नवीन शिकतो. म्हणजे ही जी अरेंज रिअरेंजची प्रोसेस आहे ही सातत्याने कशी असते, सुरूच असते. आणि या प्रोसेसचा भाग म्हणजेच काय आहे, हे कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझम आहे. हे जीन पियाजे यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या थेअरीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि मग हा कन्स्ट्रक्टिव्हिझमचा एक प्रकार आहे. जॉन डेव्हीनेही या पद्धतीच्या रचनावादाचं समर्थन केलं होतं. परंतु दुसरा आणि अतिशय महत्वाचा आजच्या काळामध्ये सर्वात प्रचलित असलेला हा रचनावाद म्हणजे कसला आहे, तर हा म्हणजे कसा आहे, हा सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम आहे. म्हणजे कसा आहे, हा सामाजिक रचनावाद आहे. बघा, सेन्स फॉर एक्सपिरियन्स, मोटिवेशन अँड क्रिटिकल. म्हणजे जीन पियाजे मध्ये काय केलं होतं, तर नवीन ज्ञानाची निर्मिती त्याच्या मोटिवेशनच्या द्वारे केली होती. आता इकडे कसं आहे, इकडे पण मोटिवेशन आहे, पण इकडे मोटिवेशनला दुसऱ्या कोणाची गरज नाही, समाज आहे, समाजच इथे मोटिवेशन देणार. पियाजे काय म्हणतात, पियाजे म्हणतात की तो नॉलेज, त्याचा अनुभव आणि मोटिवेशन म्हणजे शिक्षकाचा रोल अतिशय क्रिटिकल, कारण त्याचं मोटिवेशन असल्याशिवाय ज्ञानाची निर्मिती होणार नाही. जे आहे ते लेकरू काय करेल, बघण्यात घेऊन बसेल, त्याच्यामध्ये काही बदल करणार नाही. पण सामाजिक रचनावादामध्ये कसं आहे, शिक्षकाची भूमिका तर महत्वाची आहेच आहे, परंतु पियाजे म्हणतात त्याप्रमाणे केवळ मध्ये घडतं असं नाही, तर बाहेर जे काही घडतं, जे रिॲक्शन घडतात, ऍक्शन रिॲक्शन सोसायटीमध्ये घडतात, त्याच्या माध्यमातून काय होतो, विद्यार्थी लेकरू काय करत असतं, शिकत असतं. त्यांनी 100 पुस्तकं लिहिली होती आणि त्यांनी एक नवीन कॉन्सेप्ट सांगितली, ती म्हणजे कोणती आहे, ती आहे स्कॅफोल्डिंगची. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय, तर टीचर्स सपोर्ट्स लर्निंग. स्कॅफोल्डिंगच्या माध्यमातून शिक्षक लर्निंगला सपोर्ट करतात. स्कॅफोल्डिंग ही बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंग मधली कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जेव्हा एखादा स्लॅब टाकला जातो ना, त्या स्लॅब टाकताना तो मिस्त्री काय करतो, खालून असे दांड्या लावतो आणि मग त्याला स्लॅबला सपोर्ट देतो. वर अशा प्लेट वगैरे टाकल्या जातात, मग कॉन्क्रीट भरलं जातं आणि 21 दिवस झाले की खालचा सपोर्ट काढून घेतला जातो. अशा पद्धतीनं ते कॉन्क्रीट कसं बनतं, पक्क बनतं. अगदी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा जेव्हा एखादं नवीन ज्ञान विद्यार्थ्याला द्यायचं असतं, तोपर्यंत काही क्लूज, काही प्रश्न, काही फोटो, काही माहिती, काही सपोर्ट मटेरियल असं काही देऊन विद्यार्थ्याला त्या ज्ञानाची निर्मिती करायला लावली जाते. एकदा विद्यार्थ्याने ज्ञानाची निर्मिती केली आणि त्याच्या लक्षामध्ये हे सर्व ज्ञान आलं की काय होतं, मग हा जो सपोर्ट दिलेला आहे हा सपोर्ट काय करून घेतला जातो, काढून घेतला जातो. आणि हा सपोर्ट काढून घेऊन मग काय केलं जातं, त्याचं ज्ञान हे आता मजबूत झालेलं असतं आणि मजबूत झालेल्या ज्ञानाला सपोर्टची गरज असते. पुन्हा तो काय करतो, पुढचं नवीन घ्यायला तयार होतो. तरी स्कॅफोल्डिंगची कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करणारे कोण आहेत, हे वायगॉटस्की आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना कायम शिक्षकाची गरज आहे का, नाही. शिक्षण घेणार कोण आहे, शिकणार कोण आहे, विद्यार्थी शिकणार आहे. ही प्रक्रिया कोणामध्ये घडणार आहे, विद्यार्थीमध्ये घडणार आहे. मग ह्या ज्ञानाचा रचयिता कोण आहे, विद्यार्थीच आहे. मग त्याचं शिक्षण कसं आहे, कुणावर अवलंबून नाही. हा शिक्षकाची मदत आहे, त्याला दिशा देण्यासाठी, त्याचा वेग वाढवण्यासाठी. मात्र त्याला कुणाचीही शिकण्यासाठी आवश्यकता नाही. इंडिपेंडंट लर्निंग आहे आणि स्टँड बाय हिज ओन. तो स्वतः उभा राहून स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने स्वतःचं काम स्वतः करणारा हा जो विद्यार्थी आहे, ह्या विद्यार्थ्याला काय म्हटलं जातं, स्कॅफोल्डिंग देऊन वायगॉटस्की यांनी सांगितलं की या पद्धतीनं जे अध्ययन होतं ते कसं असतं, प्रभावी असतं. वायगॉटस्कीने अजून एक संकल्पना दिलेली आहे, ती म्हणजे ZPD, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. म्हणजे एखादा विद्यार्थी किती शिकू शकतो हे कसं ठरणार, कशाच्या आधारे ठरणार, तर विद्यार्थी किती शिकू शकतो हे ठरणार कशाच्या आधारे, तर ह्या ZPD, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. म्हणजे काय करतात शिक्षक किंवा जो कोणी फॅसिलिटी, ते काय बघतात की आजची मुलाची पातळी किती आहे. समजा आज मुलगा फक्त काय करू शकतोय, बिना हातच्याची बेरीज करू शकतो. मग हे जास्तीत जास्त आजच्या स्टेजला काय करू शकल, फार तर हातच्याची बेरीज करू शकल. म्हणजे ही झाली झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. जास्तीत जास्त आजच्या परिस्थितीला आपण विद्यार्थ्याला इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि मग त्याच्या विचार करून, या ZPDचा विचार करून मग अध्ययन अनुभवाची योजना केली जाते. आणि मग बघा, अध्ययन अनुभवाच्या योजनेमध्ये बघा,
झेडपीडी मध्ये काय करते, झेडपीडी डिलिमिट करतं, उगा कुठवर बी लांब घसरत जावा नाही, ही बी कर बाबा, तू बी कर, आज गुणाकार कर, भागाकार कर, दशांश कर, किती बी कर. हा जो एक्झॅगरेशन ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स होणार आहे, हा लर्निंग एक्सपिरियन्स या ठिकाणी स्टॉप केला जातो. त्यानंतर एक डिस्टन्स ठरवलं जातं की आजची लेवल काय आहे, उद्याच्या काय लेवलला जाणार आहे. नंतर हे सगळं लेवल कळल्यानंतर, हे डिस्टन्स कळल्यानंतर मग लक्षात येतं की मग स्कॅफोल्डिंग किती द्यावं लागणार आहे आणि कसं द्यावं लागणार आहे. जोपर्यंत 2 पिलर मध्ये अंतर किती आहे हे जोपर्यंत मिस्त्रीला कळणार नाही तोपर्यंत त्याला कळणार नाही बीम किती लांबीचा घ्यावा लागेल, कॉलम किती लांबीचा घ्यावा लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सहजासहजी होणार नाहीत. आणि मग आणखीन एक टर्म त्यांनी दिली आहे बघा, झेडपीडी एक झालं, स्कॅफोल्डिंग झालं, ती म्हणजे यांच्या थिअरीलाच म्हटलं जातं इनकल्चरायझेशन. इनकल्चरायझेशन म्हणजे काय तर सांस्कृतिकीकरण, म्हणजे वर्गामध्ये एक अध्यापनाची, एक संशोधनाची, एक स्वतः ज्ञान निर्मिती करण्याची संस्कृती निर्माण करणे. ती आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. ती कशाच्या आधारे, इनकल्चरायझेशन आधारे, सिच्युएटेड लर्निंगच्या आधारे, म्हणजे स्थितीगत अधिगमच्या आधारे, म्हणजे या सिच्युएटेड लर्निंगच्या आधारे सोशल आणि त्याच्यामध्ये त्या सोशल समाज आणि त्यात एम्बेडेड कल्चरल सेटिंग आणि संस्कृती, समाज संस्कृती या सगळ्यांच्या एकत्रित समन्वयातून काय होतं, त्या स्थितीगत लर्निंग होतं, स्थितीगत अध्ययन होतं. आणि स्थितीगत अध्ययन जेव्हा होतं तेव्हा त्याच्या आधारे काय करतात विद्यार्थी, चांगल्या पद्धतीनं स्वतः ज्ञानाचे रचयिता बनतात. आणि मग शिक्षकाचं काय काम आहे तर लर्निंग अप्रेंटिसशिप. विद्यार्थ्यांना काय देणार आहेत शिक्षक तर लर्निंग अप्रेंटिसशिप देणार. ज्या पद्धतीनं एखादं स्किल शिकण्यासाठी एखादे समजा इंजिनिअरिंग झालं आणि मग त्यांनी काहीतरी पूल, सिव्हिल इंजिनियर पूल बनवायला शिकले, तर मग काहीतरी तरी वर्ष 2 वर्ष अप्रेंटिसशिप म्हणून काम करतात, दुसऱ्या इंजिनियर सोबत ते काय करतात प्रशिक्षण घेतात. अगदी त्या पद्धतीने लर्निंग अप्रेंटिसशिप काय करतात, लर्नरला अप्रेंटिसशिप देतात कोण, शिक्षक देतात. कशाच्या माध्यमातून ते पण पाहणार आहोत आपण पुढे. तर ह्या कॉन्सेप्ट सर्वात महत्वाच्या आहेत. या कशामध्ये, ह्या रचनावादामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनकल्चरायझेशन, स्कॅफोल्डिंग, झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आणि लर्निंग अप्रेंटिसशिप. आता एनकल्चरायझेशन म्हणजे काय तर त्याचा शब्दशः अर्थ असा होतो नॉर्म्स. कशाचे नॉर्म्स, समाजातले नॉर्म्स. त्याच्यानंतर बिहेवियर, वर्तन, स्किल, कौशल्य, बिलीफ, विश्वास आणि ऍक्टिव्हिटी, ह्या सर्वांना एकत्रितपणे समाजामध्ये जेव्हा विद्यार्थी समजून घेतो आणि ते आत्मसात करतो त्याला म्हणायचं एनकल्चरायझेशन. अशा पद्धतीने संस्कृतीचा काय केलं जातं त्या ठिकाणी निर्माण केला जाऊन संस्कृती काय होते, विकसित होते, टिकली जाते, वाढवली जाते ह्या नॉर्म्स मधून. म्हणजे परंपरा आलेल्या आहेत, बिहेवियर आलेले आहेत, त्याबरोबर काही कौशल्य आहेत, बिलीफ आहेत, विश्वास, ऍक्टिव्हिटी आहेत. म्हणजे या एनकल्चरायझेशन म्हणजे संस्कृतिकीकरणातूनच विद्यार्थ्याचं काय होणार आहे, खऱ्या अर्थानं शिक्षण होणार आहे. मग ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञान धारण कसं करतो विद्यार्थी तर नॉलेज इज नॉट इंडिव्हिज्युअल बट क्रायटेरिया ऑफ कम्युनिटी. म्हणजे नॉलेज जे विद्यार्थी प्राप्त करतो तो वैयक्तिक नाहीये, समाजामध्ये एखादी गोष्ट शेजाराचा मुलगा जसा करतो त्याचा अनुकरण करून मुलगा शिकतो. म्हणजे ह्याला काय फक्त डोकं लागलं का, फक्त मेंदूस लागला का, नाही ना, त्यांनी निरीक्षण केलं, त्यांना अनुकरण केलं आणि या सर्वांच्या माध्यमातून काय झालं, विद्यार्थी शिकला. म्हणजे याला म्हणतात एनकल्चरायझेशन. म्हणजे अशा पद्धतीने काय झाले, संस्कृतीची निर्मिती झाली. आता हे जे आहे, हे जे सोशल कन्स्ट्रक्ट, त्याचे काही लिमिटेशन आहेत. काय लिमिटेशन, पहिली म्हणजे कॉम्प्लेक्स लर्निंग एन्व्हायरमेंट. हे जरी आता सांगायला सोपं वाटत असलं पण तरी एक अतिशय गुंतागुंतीचं वातावरण तयार होतं. आणि जी गुंतागुंत जेवढी वाढेल तेवढा अध्ययनाचा वेग काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. त्यामुळे कौशल्यपूर्ण शिक्षक जर त्या ठिकाणी असतील, अगदी प्रशिक्षित शिक्षकाने ज्यांना हे येतं, यांना या पद्धतीनं अध्यापन करता येतं, असे शिक्षक असतील तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. मात्र हा प्रॉब्लेम आहे कॉम्प्लेक्स लर्निंग एन्व्हायरमेंटचा. तर सोशल निगोशिएशन आहे. म्हणजे सोशल समाजामध्ये निगोशिएशन होतं, देवघेव होतं, तुम्हाला काय दे मी काय दे, विचारांची, तर्कांची, ज्ञानाची देवघेव होते, त्याचाही परिणाम होतो. आणि स्टुडंट्स होणार, विद्यार्थ्यावरच लर्निंग असल्यामुळं कधी कधी विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष पण करू शकतात. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेरणा आहे. आणि प्रेरणा कोणाच्या माध्यमातून आहे, शिक्षकाच्या माध्यमातून आहे. त्यामुळे शिक्षकांनी प्रेरणा देणं फार महत्वाचं आहे. आता हे जे आहे याचा वापर कसा केला जातो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि या ऍप्लिकेशनवर दर परीक्षेमध्ये किमान 1-2 प्रश्न असतात. तर पहिला ऍप्लिकेशन आहे म्हणजे प्रॉब्लेम बेस्ड ऑर अँकर्ड इन्स्ट्रक्शन. प्रॉब्लेम बेस्ड म्हणजे एक प्रॉब्लेम दिला जातो विद्यार्थ्यांना, त्यांच्या समूहाला, किंवा त्याचं दुसरं नाव आहे अँकर्ड इन्स्ट्रक्शन. अँकर्ड म्हणजे एक मुद्दा, एक पॉइंट दिला जातो.
अति विचार करायला लावणारा पॉईंट असतो आणि त्या पॉईंटमध्ये त्या प्रश्नामध्ये तुम्हाला तुमच्या टीमला असं सांगितलं जातं की हा प्रॉब्लेम काय करा तुम्ही सोडवा. कधी इंडिव्हिज्युअल पण दिला जाऊ शकतो, परंतु जनरली गटामध्ये हा प्रॉब्लेम दिला जातो. ह्याला पीबीएल म्हणतात, पीबीएल. आणि हा प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग मध्ये एक प्रॉब्लेम दिला जातो आणि हा प्रॉब्लेम काय करायचा असतो त्या विद्यार्थ्यांनी सोडवायचा असतो. मग वेगवेगळे त्यांनी अप्रोच वापरायचे, एकच पद्धत नाही तर वेगवेगळे अप्रोच. कुठलाही अप्रोच वाढवा, माहिती जमा करा, आयसीटीचा वापर करा, लायब्ररीला जा, शिक्षकांना भेटा, यांना भेटा, ज्ञानी माणसांना भेटा, समाजात जा. एखादा प्रोजेक्ट केल्याप्रमाणे तुम्ही याची संपूर्ण माहिती एकत्र करा आणि सगळी माहिती एकत्र करून त्या प्रॉब्लेमचे टेंटेटिव्ह सोल्युशन्स काय असतील ते काढा. मग टेंटेटिव्ह सोल्युशन पुन्हा चेक करून बघा ते सोल्युशन होतंय का आणि त्यानंतर मग काय करा तुम्ही जम्प इन टू द युअर सोल्युशन. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम बेस्ड किंवा अँकर्ड लर्निंग असतं आणि अँकर्ड लर्निंगच्या माध्यमातून मुलं स्वतः शिकतात. इथे शिक्षकानं ज्ञान दिलेलं नाही, विद्यार्थी स्वतः काय आहे ज्ञानाचा रचयिता आहे आणि हे पीबीएल आहे. पीबीएल वर प्रश्न असतो म्हणजे असतोच, फार महत्वाचं हे पीबीएल आहे. तरी पीबीएल काय आहे, हा याचा ऍप्लिकेशन आहे कशाचं, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे सामाजिक रचनावादाचा उपयोग आहे प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग. दुसरा त्याचा उपयोग आहे डायलॉग आणि इन्स्ट्रक्शन कॉन्व्हर्सेशन. डायलॉग म्हणजे चर्चा आणि इन्स्ट्रक्टेड कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय बोलायचं कसं बोलायचं एक इन्स्ट्रक्शन दिल्या जातात, त्या पद्धतीने चर्चा घडवून आणली जाते आणि या चर्चेतूनच काय होते, ज्ञानाची निर्मिती होते. यामध्ये झेडपीडी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट काय विकसित होऊ शकते त्याची मर्यादा असते, त्या मर्यादेच्या आधारित त्यांना सूचना दिल्या जातात. त्याला थीमॅटिक फोकस असतो, जे आपल्याला शिकवायचं आहे, जे विद्यार्थ्यांना द्यायचं आहे त्या थीमवर फोकस केलेला जातो. त्यामध्ये यूज ऑफ बॅकग्राऊंड नॉलेज, त्यांच्या विद्यार्थ्याच्या पूर्व ज्ञानाचा वापर केला जातो आणि काही चॅलेंजिंग क्वेश्चन असतात तर काही क्वेश्चन कसे असतात, अतिशय सोपे असतात जे तुम्हाला त्या चॅलेंजिंग प्रश्नाकडे घेऊन जातील, जेणेकरून विद्यार्थ्याला इंटरेस्ट पण राहील आणि मग जनरल सर्व विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात. तर डायलॉग इन्स्ट्रक्शन मध्ये एक थीम दिली जाते, त्या थीमवर डिस्कशन घ्यायचं. ही थीम देताना झेडपीडीचा विचार केलेला असतो की किती पातळीला आज विद्यार्थी आणि उद्या किती पातळीपर्यंत जाणार आहे हे करण्यासाठी त्याच्या बॅकग्राऊंड नॉलेज, त्याला काय माहिती आहे ऑलरेडी, त्याच्या आधारे काही ओळखीचे प्रश्न दिले जातात आणि मग सगळ्यांचं पार्टिसिपेट केलं जाऊन अशा पद्धतीने ज्ञानाची निर्मिती केली जाते. ह्याला म्हणतात डायलॉग और इन्स्ट्रक्शनल कन्व्हर्सेशन. या आधारे याचा बेस सुद्धा काय आहे, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम आहे. आपण यापूर्वी पाहिलं होतं पीबीएल अँकर्ड इन्स्ट्रक्शन आणि याच्यामध्ये काय फरक आहे, पीबीएल मध्ये एक प्रश्न दिला जातो, एक अडचण ती सोडवायची असते. मग अडचण सोडवणं म्हणजे एक प्रकारचा रिसर्च करणं आहे, संशोधन करणं आहे. म्हणून याला काय म्हणत असतात, टोटल अप्रोच टू एज्युकेशन टू सॉल्व्ह प्रॉब्लेम असं सुद्धा पीबीएलला म्हटलं जातं. पण डायलॉग मध्ये काय आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट लक्षात घेऊन त्याच्या पद्धतीनं त्याचं नियोजन करून कॉन्फिगरेशन तयार करून काही प्रश्न देऊन त्यांची चर्चा, याच्यामध्ये चर्चा महत्वाची आहे, डायलॉग आणि इन्स्ट्रक्शन महत्वाचं आहे. तर पहिल्यामध्ये काय आहे, प्रॉब्लेम महत्वाचा आहे म्हणजे अडचण तो प्रॉब्लेम सोडवायचा. त्या प्रॉब्लेमला अँकर पण म्हणतात. ज्या पद्धतीने अँकर म्हणजे आकडा, जसं की आकडा टाकून समुद्रातून मासा पकडून काढला जातो, अगदी त्या पद्धतीनं आकडा टाकून जे ज्ञानाची निर्मिती केली जाते. तसंच कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप हा सगळ्यात महत्वाचा आहे. कॉग्निटिव्ह म्हणजे संज्ञानात्मक अप्रेंटिसशिप म्हणजे शिकाऊ उमेदवार कसा असतो, ही कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप काय करते ह्याचा हा उपयोग आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर इन्व्हॉल्व लर्निंग अपॉर्च्युनिटी, ह्याच्यामध्ये काय करतं, विद्यार्थ्यामध्ये त्याला स्वतःला सहभागी करून शिकण्याच्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या अपॉर्च्युनिटी निर्माण केल्या जातात. त्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत ते तोडून छोट्यामध्ये केले जातात. म्हणजे खूप मोठा क्रिटिकल प्रॉब्लेम आहे त्याला छोट्या प्रॉब्लेम मध्ये डिवाइड करायचं आणि मग त्या प्रॉब्लेमला डिवाइड केल्यानंतर मग नॉलेज त्याच्या संबंधी जी माहिती आहे ती जमा करायची आणि या माहितीची काय करायची, मग एक स्ट्रॅटेजी ठरवायची, त्या स्ट्रॅटेजीनुसार ती माहिती वेगवेगळ्या पॉईंटमध्ये डिवाइड करायची आणि मग ह्याच्यासाठी जे मेटाकॉग्निटिव्ह स्किल्स आहेत, जे अमूर्त विचार करणारे जे काही स्किल्स आहेत, विचारांचे जे स्किल आहेत, जे आपल्या क्षमतेच्या बाहेर म्हणजे आपल्या इंद्रियाच्या बाहेर जाणारे जे कौशल्य जे विचार आहेत, त्या मेटाकॉग्निटिव्ह स्किलचा वापर करायचा आणि मग त्याच्यावरून काय करायचं, विद्यार्थ्यांनी ज्ञानाची निर्मिती करायची, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आणि त्याच्यामध्ये हे अप्रेंटिसशिप कोण देतं, शिक्षक, टीचर त्यांना हे अप्रेंटिसशिप देतो आणि त्यांना शिकवतो. मग कुठे यूज होतो याचा शकता, त्याचा विशेष यूज हा काही विशिष्ट अकॅडमिक डिसिप्लिन मध्ये खूप चांगला होतो, जसं की मॅथ आहे, गणित आहे, रीडिंग आहे, त्याच्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. मग शिक्षक काय करतात या अप्रेंटिसशिप मध्ये, शिक्षक काय करतात, मॉडेलिंगचा यूज करतात. म्हणजे मॉडेल देतात, नमुना, की हा प्रॉब्लेम असा आला तर कसा सोडवला गेला पाहिजे, किंवा यापूर्वीचे प्रॉब्लेम असे सोडवले गेले, हा प्रॉब्लेम या प्रकारचे प्रॉब्लेम या पद्धतीने सोडवले, असं मॉडेल शिक्षकाला देतात म्हणजे नमुना देतात. त्यानंतर नमुना दिल्यानंतर कोचिंग करतात.
शिकवतात त्यांना हे कसं सॉल्व्ह केलं, फक्त नमुना द्यायचा आणि करा तुमचं नाही, तर त्यांना करताना मार्गदर्शन करायचं. हे करताना त्यांना काही ज्ञानाची कमतरता भासणारच आहे, कारण हे ज्ञान नवीन आहे. त्यामुळे त्याला स्कॅफोल्ड करतात, त्याला सपोर्ट देतात, काही माहितीच्या आधारे, काही प्रश्नांच्या आधारे, काही चित्रांच्या आधारे, काही नवीन माहितीच्या आधारे, ICTच्या आधारे त्यांना सपोर्ट देतात. मग विद्यार्थी मॉडेलिंग घेतात, शिक्षकाचं मॉडेल म्हणून पाहतात, त्यांचं कोचिंग घेतात, त्यांच्याकडून स्कॅफोल्डिंग घेतात. याच्या आधारे संपूर्ण चर्चा करतात, डिस्कशन करतात, भरपूर विचार करतात आणि विचार करून मग त्यांना जे सुचलं त्याचं आर्टिक्युलेशन करतात, म्हणजे सांगतात, त्याचं सादरीकरण करतात की बाई असं आहे तसं आहे, मग हे असं आलं, आम्ही हे शिकलो ते शिकलो. आणि मग आर्टिक्युलेशन केल्याच्या नंतर सर्वजण काय करतात, रिफ्लेक्शन करतात, म्हणजे आत्मपरिचिती घेतात किंवा हे आपण केलं ते सगळं बरोबर केलं का, आपल्या कुठं कुठं चुका झाल्या, किंवा आपण काय चांगलं केलं काय चुकीचं केलं, ह्या सगळ्याचा विचार करून रिफ्लेक्शन करून काय करतात, त्याच्यापासून त्यांना मिळतो फीडबॅक. आणि या फीडबॅकच्या आधारे जर प्रॉपर सोल्युशन नाही मिळालं तर पुन्हा एकदा ही प्रक्रिया केली जाते. त्यामुळे टीचरची काय भूमिका आहे, तर टीचर इट ऑब्झर्व, मुलं काय करतात ते ऑब्झर्व लाईक एक्सपर्ट कोण आहे, तज्ञ कोण आहे, ते टीचर आहे. टीचरला एक्सपर्ट सारखं पाहतात. त्याच्यानंतर टीचरकडून थेअरी, टीचर सपोर्ट थ्रू कोचिंग, आणि टीचर काय करतात मग त्यांना ते रोल मॉडेल म्हणून टीचरकडे पाहतात आणि मग टीचर सपोर्ट करतात कुणाला, विद्यार्थ्यांना, कसं, कोचिंगच्या माध्यमातून. त्याच्यानंतर कॉन्सेप्च्युअल स्कॅफोल्डिंग देतात, शिक्षक देतात स्कॅफोल्डिंग, आणि मग नॉलेज आर्टिक्युलेट, रिफ्लेक्ट, आणि पुन्हा नवीन मार्गाचा शोध विद्यार्थ्यांकडून लावला जातो. एक्सप्लोर टू द न्यू वेज. बघा कसं आहे, एक्सपर्ट म्हणून टीचरकडे बघायचं, टीचर त्यांना कोचिंगच्या माध्यमातून सपोर्ट देणार, आणि मग हा सपोर्ट घेऊन विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करणार. ज्ञानाची निर्मिती करताना त्यांना काहीतरी अडचणी येणार, आणि अडचणी येणार किंवा ह्या अडचणी गृहीत धरून शिक्षक त्यांना स्कॅफोल्डिंग करणार, म्हणजे सपोर्ट देणार. ह्या सपोर्टचा आधार घेऊन चर्चा करून विचार करून विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करणार आणि त्याचं सादरीकरण करणार, आर्टिक्युलेशन ऑफ नॉलेज. आणि आर्टिक्युलेशन ऑफ नॉलेज झाल्यानंतर मग काय करणार, ते रिफ्लेक्ट करणार, म्हणजे चिंतन करणार की आपण ज्ञान आता सांगितलं, आम्ही एवढं शिकलो बाबा, मग आता हे शिकलेलं योग्य होतं चूक होतं त्याचं रिफ्लेक्शन करणार. आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला आज एक नवीन मार्ग सापडलेला आहे, आणि मग ते एक्सप्लोर टू द न्यू वेज, नवीन मार्ग काय करतात ते शोधतात. आता आपण प्रक्रिया समजून घेतलो, आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय, आपण कॉग्निटिव्ह पियाजेची पाहिली, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम वायगॉटस्कीची पाहिली, त्याच्यानंतर त्याचे लिमिटेशन पाहिले, कॉम्प्लेक्स लर्निंग एन्व्हायरमेंट, सोशल निगोशिएशन आहे, हे प्रॉब्लेम आहेत, त्याला इनकल्चरायझेशन म्हणतात, हे पाहिलं, ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट पाहिलं, आणि स्कॅफोल्डिंग पाहिलं. आता याच्या आधारे काही मॉडेल्स आहेत शिकण्याचे, लर्निंगचे. कोणकोणते मॉडेल आहेत, तर पहिला मॉडेल आहे म्हणजे कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप इन थिंकिंग, लर्निंग कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप. कसं थिंक करायचं, कसा विचार कसा केला जातो हे शिकवणारं मॉडेल म्हणजे लर्निंग कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप. हाऊ टू थिंक, कसा विचार केला जातो, विचार करण्याच्या अगोदर काही प्रश्नांची यादी केली जाते, लिस्ट ऑफ क्वेश्चन्स. आपल्याला एखाद्या गोष्टीचं चिंतन करायचं, एका गोष्टीचं आपल्याला नॉलेज घ्यायचं, तर त्याच्यावरच्या आधारित प्रश्नांची यादी करायची, हे प्रश्नावरचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. मग हे उत्तर शोधल्यानंतर काही उत्तर आपल्याला मिळणार, कुठून, मग आपल्याला मिळणार इन्स्पिरेशन, किंवा आपल्यासोबत टीचर असतील, ते टीचर आपल्याला इन्स्पिरेशन करणार. मग ते इन्स्पिरेशन आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहोत तर यस, निगेटिव्ह असेल तर नो, निगेटिव्ह असेल तर पुन्हा परत लिस्ट ऑफ क्वेश्चन कडे जायचं, पुन्हा इन्स्पिरेशन घ्यायचं, पुन्हा यायचं यस पर्यंत यायचं. यस आपण याच्याबद्दल संमती झालो की मग आपण ह्याला रिस्पॉन्ड देणार, हे असं प्रश्नांचे उत्तर असे आहेत, मग आमचं मत याच्यावर असं आहे. मग रिस्पॉन्ड दिला की मग काय सजेशन आहेत त्याच्यामध्ये ते सजेशन देणार. मग हे सजेशन, या सूचना आल्या, त्या सूचना समजून घेऊन, अंडरस्टँड करून, सर्व सूचना समजून घेऊन, सजेशन समजून घेऊन, रिस्पॉन्स समजून घेऊन, फायनली जम्प इन टू सोल्युशन. शेवटी सोल्युशन मध्ये म्हणजे त्याच्या उत्तराकडे आपण विद्यार्थी घेऊन जाणार, आणि हे सगळं घेऊन जाणारा कोण आहे, तर शिक्षक आहे. म्हणून टीचर कोण आहे, कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप देणारा आहे. ज्या पद्धतीनं शिक्षणामध्ये आहे त्या पद्धतीनं कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप इन थिंकिंग पण आहे. कसं, गुड थिंकिंग अनालिसिस करायचं, आणि गुड थिंकिंग अनालिसिस केल्यानंतर म्हणजे चांगल्या पद्धतीने विचार करायचा, मग त्याचा चांगला विचार घ्यायचा, मग त्याचं अनालिसिस करायचं, मग त्याच्यावरून प्रॉब्लेम जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आणि मग त्याच्यावरून याच्या आधारे क्रिएट कल्चर ऑफ थिंकिंग इन द क्लासरूम. वर्गामध्ये जे चांगले विचार मांडतात विद्यार्थी त्यांना पुढे घ्यायचं, त्यांच्यासोबत चर्चा करायची, मग त्यांच्या विचाराचं अनालिसिस करायचं, आणि त्यांच्या विचाराच्या आधारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचं. समजा वर्गात बेशिस्तीचा प्रॉब्लेम आहे,
हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जाईल, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा माध्यम म्हणजे आता एक इन्क्लुझिव्ह रूल्स ऑफ क्लास केलेले आहेत की वर्गामध्ये सगळ्याचे एकत्रित नियम केले जातात की उशिरा यायचं नाही, हे करायचं नाही, कोणाला हे बोलायचं ते बोलायचं, सगळ्या मुलांनीच नियम केले, मुलाच्या खाली सह्या बिया घ्यायच्या, मुलांवर आपले नियम आहेत आपण मोडायचे नाहीत. म्हणजे हे गुड बिहेवियरला काय होतं, सपोर्ट करतं. अगदी तसंच आहे हे म्हणजे कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप इन थिंकिंग. गुड थिंकिंग, चांगला विचार करायचा, त्याचा अनालिसिस करायचं, अनालिसिसच्या आधारे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे जो प्रश्न आपलाच आहे बिहेवियरचा तो या ठिकाणी प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आणि मग अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं विचार करण्याचं वातावरण क्लासमध्ये तयार करायचं. क्रिएट कल्चर ऑफ थिंकिंग इन द क्लासरूम म्हणजेच एनकल्चरायझेशन. हेच आहे एनकल्चर. वर्गामध्ये कल्चर तयार करायचं, शाळेमध्ये कल्चर तयार करायचं, सोसायटीमध्ये कल्चर तयार करायचं. अशा पद्धतीने या कल्चरायझेशन मधून सर्वच गोष्टी काय होतील, साध्य होतील. आता टीचिंग टेली अप्रेंटिसशिप. जसं अप्रेंटिसशिप टीचर फेस टू फेस करतो तसं टेली म्हणजे इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये सुद्धा काय केलं जातं, त्यांना अप्रेंटिसशिप दिली जाते आणि त्यांना अध्ययनानुभव दिला जातो. हे पहिल्यांदा केलं तर कॉलेज ऑफ एज्युकेशन इलिनॉयस या ठिकाणच्या युनिव्हर्सिटीमध्ये हे पहिल्यांदा करण्यात आलं होतं. तर तशा पद्धतीनेही आपण काय करू शकतो, कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप त्यांना देऊ शकतो. तर कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप हा कन्स्ट्रक्टिव्हिजमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. थोडक्यात आपण एक गोष्ट लक्षात घेऊ, कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप आर सिच्युएटेड इन सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम. कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप कसं आहे, सोशल सामाजिक रचनावादामध्ये आहे. त्यामध्ये स्कॅफोल्डिंग आहे, इन्स्ट्रक्शन्स आहे, याच्या आधारे काय केलं जातं, कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप दिली जाते. कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप रिप्रेझेंट झेडपीडी ऑफ वायगॉटस्की. वायगॉटस्कीच्या झेडपीडीला रिप्रेझेंट करते ही कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप. आणि कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप टीचर प्रोव्हाइड स्कॅफोल्डिंग. टीचर स्कॅफोल्डिंग प्रोव्हाइड करतात. कधी कधी स्टुडंट सुद्धा एकमेकाला काय करतात, स्कॅफोल्डिंग करतात. जसं की आता एखादा गट आहे, त्या गटामध्ये दोन विद्यार्थ्यांना अडचण आहे पण दोन विद्यार्थ्यांना अडचण नाही, पण हे जे दुसरे दोन विद्यार्थी आहेत हे काय करतात, ह्या दोन विद्यार्थ्यांची अडचण सोडवण्यासाठी मदत करतात. अशा पद्धतीनं स्कॅफोल्डिंग ही दिलं जातं. स्कॅफोल्डिंग फक्त शिक्षक देतो असं नाही, तर विद्यार्थी, समवयस्क विद्यार्थी, ICT कुठूनही स्कॅफोल्डिंग त्यांना मिळू शकतं. परंतु देण्याची जबाबदारी ही कुणाची आहे, शिक्षकांनी. शिक्षकाचा रोल पण शिकवण्याचा आहे का, तर नाही. शिक्षकाचा रोल कसा आहे, फॅसिलिटेटर, संसाधकाचा. म्हणजे हा कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिपची तो अरेंजमेंट करतो आणि सर्वांना शिकण्याची संधी, शिकण्याची स्थिती काय करतो, उपलब्ध करून देतो. आता ह्या सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजमचे काही कोर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, महत्वाच्या काही वैशिष्ट्य आहेत. तर पहिल्या वैशिष्ट्यामध्ये हायरास्टिक कॉन्टेंट म्हणजे शोध करण्यावाला कॉन्टेंट, म्हणजे जो खोज करण्यावाला, जो की काय करतो, तुमचा प्रॉब्लेम काढतो आणि प्रॉब्लेमचा शोध घेतो, त्याचे सोल्युशन शोधतो. म्हणजे हा कसा आहे, खोज करण्यावाला. हे आहे पहिलं कॅरेक्टरिस्टिक. दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे सिच्युएटेड लर्निंग, स्थितीपूरक अधिगम. म्हणजे एक विशिष्ट सिच्युएशन तयार केली जाते, कशासाठी, मुलांच्या अध्ययनासाठी, त्यांच्या शिकण्यासाठी. आणि ह्या सिच्युएशनचा वापर करून त्यांना ही पूर्ण प्रोसेस फॉलो केली जाते. कोणची, ह्या प्रोसेसवर खूपदा प्रश्न आलेले आहेत, ते म्हणजे मॉडेलिंग, कोचिंग, स्कॅफोल्डिंग, आर्टिक्युलेशन, रिफ्लेक्शन. आणि किंवा मग हे कॉग्निटिव्ह अप्रेंटिसशिप मध्ये दिल्या लिस्ट ऑफ क्वेश्चन, इन्स्पिरेशन, यस नो, रिस्पॉन्स, सजेशन, अंडरस्टँड अँड जम्प इन टू सोल्युशन्स. तर या पद्धतीची जी सिस्टम आहे ही सिस्टम फॉलो केली जाते. त्यासाठी एक स्थिती निर्माण केली जाते आणि त्याचा अध्ययन या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर मॉडेलिंग. मॉडेलिंग म्हणजे नमुना, म्हणजे कसं सोडवायचं याचा नमुना मॉडेल शिक्षक काय करतात, विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत करतात. त्याचबरोबर कोचिंग करतात, म्हणजे मार्गदर्शन करतात. हे करताना काय अडचणी आहेत, त्या अडचणी कशा सोडवल्या पाहिजेत, त्यासाठी मार्गदर्शन करतात. आणि नंतर आर्टिक्युलेशन, विद्यार्थी आर्टिक्युलेशन करतात, म्हणजे ते काय शिकले, त्यांनी काय समजून घेतलं, त्यांनी कसा विचार केला, ह्या सगळ्याबद्दलची अभिव्यक्ती या ठिकाणी करतात. आणि अभिव्यक्ती झाल्यानंतर मग रिफ्लेक्शन करतात, आत्मचिंतन करतात. आपण हे आत्मचिंतन करत असतो. आज दिवसभर आपण काय केलं, चूक केलं, बरोबर केलं, हे चांगलं करायला पाहिजे होतं, ते चांगलं करायला पाहिजे होतं, अशा पद्धतीचं आर्टिक्युलेशन आपण करतो आणि रिफ्लेक्शन आपण करतो. आणि शेवटी मग एक्सप्लोरेशन म्हणजे आपल्याला काय हवं आहे त्याचं अन्वेषण करतो, आपण त्याचा शोध घेतो. तर अशा पद्धतीनं ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी काय करत असतात, शिकत असतात. तर आजच्या चर्चेमध्ये आपण काही गोष्टी ज्या विशेष महत्वाच्या आहेत त्या समजून घेतल्या. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे रचनावाद. त्याचे मूळ फाउंडर जीन पियाजे, जॉन डेवी आणि वायगॉटस्की आहेत. तर मूळ याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिजम, त्याचे जनक पियाजे आहेत. सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजमचे रशियन मानसशास्त्रज्ञ वायगॉटस्की आहेत. तर वायगॉटस्कीची पहिली कल्पना स्कॅफोल्डिंग, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्कॅफोल्डिंग देणं आवश्यक आहे.
आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीने एनकल्चरायझेशन म्हणलेलं आहे, म्हणजे सांस्कृतिकीकरण म्हणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे एक मर्यादा ती आपण शिकलो. प्रॉब्लेम बेस्ड अँकर्ड इन्स्ट्रक्शनची आपण चर्चा केली. डायलॉग आणि इन्स्ट्रक्शन कॉन्व्हर्सेशन आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये ZPD थेमॅटिक फोकस, बॅकग्राऊंड नॉलेज, फ्युअर क्वेश्चन, चॅलेंज क्वेश्चन अँड जनरल पार्टिसिपेशन याची आपण चर्चा केली. त्यानंतर कॉग्नेटिव्ह अप्रेंटिसशिपची आपण चर्चा केली. त्याच्या पायऱ्या समजून घेतल्या. शिक्षकाची भूमिका, मॉडेलिंग, कोचिंग, स्कॅफोल्डिंग, आर्टिक्युलेशन, रिफ्लेक्शन आणि जम्प इनटू नॉलेज आहे. किंवा मग लर्निंग कॉग्नेटिव्ह अप्रेंटिसशिप मध्ये आपण पाहिलं की ते कशा पद्धतीनं विद्यार्थी शिकतात. तर ते कसं शिकतात? सपोर्ट थ्रू कोचिंग, गिव्स कॉन्सेप्च्युअल स्कॅफोल्डिंग, आर्टिक्युलेट नॉलेज, रिफ्लेक्ट, एक्सप्लोर आणि न्यू वेज ऑफ लर्निंग. त्याचबरोबर हे कॉग्नेटिव्ह अप्रेंटिसशिप मध्ये आपण टेली अप्रेंटिसशिप मध्ये पण पाहिलं ते द कॉलेज ऑफ एज्युकेशन इलियॉन्स या ठिकाणी हे झालं होतं. तर कॉग्नेटिव्ह अप्रेंटिसशिप मध्ये थिंकिंगची पण आहे. गुड थिंकिंग, अनालिसिस, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिएट कल्चर इन द क्लासरूम म्हणजेच एनकल्चरायझेशन आहे. तर त्यामध्ये कोर कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण पहिला हायरार्टिक कंटेंट म्हणजे खोज करणेवाला, सिच्युएटेड लर्निंग स्थितीपूर्वक अधिगम, मॉडेलिंग नमुना प्रकृती, कोचिंग मार्गदर्शन, आर्टिक्युलेशन अभिव्यक्ती, रिफ्लेक्शन आत्मचिंतन आणि एक्सप्लोरेशन म्हणजे अन्वेषण हे काय आहे त्याचे कोर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येतात. किंबहुना संपूर्ण अध्यापन पद्धती जी आजची आहे सर्वच विषयाची अगदी पहिलीपासून 10वी पर्यंतची सर्व अध्यापन पद्धती ह्या ज्ञान रचनावादाभोवतीच फिरताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा पार्ट होता. त्यामुळे आपण थोडा जास्त वेळ घेतला तरी आपण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, अजून याबद्दल काही डिटेल अभ्यास करा आणि मग आज या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.